सिंह रास हा सप्ताह आपल्या राशीला थोड्या प्रमाणामध्ये प्रतिकूल असा जाणार आहे। तरी कोणतेही कार्य करणार असाल तर नीट विचार करा आणि मगच कोणतेही कार्य आपल्या हाती घ्या, नाहीतर उगीचच नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। आपल्या मनात एक प्रकारची अशांतता नांदेल, सतत एखाद्या विषयाची चिंता आपल्याला भेडसावेल आणि आपण याचाच विचार करत बसाल आणि त्यातून आपली इतर कामेही आपल्या हातून नीट होणार नाहीत। मन अशांत राहील, मनामध्ये एक प्रकारचे विचारांचे चढ उतार राहतील आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्याची क्षमता जराशी डगमगेल आणि त्यामुळे आत्मविश्वासामध्ये कमतरता आपल्याला जाणून येईल। योग्य निर्णय योग्य त्या वेळेला घेणे थोडे कमीच होईल आणि या सर्वांचा आपल्या जीवनावर प्रतिकूल परिणाम आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। कोणतेही नवीन काम सध्या आपल्या हाती घेऊ नका, कारण मनस्थिती थोडीशी चलबिचल आहे। नवीन कामात काही गंभीर चुका होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे सध्याचा काळ जरा शांतच राहा। जमलं तर अध्यात्माची किंवा मेडिटेशनची मदत घ्या आणि यामुळे आपल्याला एक प्रकारचा आधारच मिळेल आणि मन पण थोडंसं शांत होण्यासाठी आपल्याला मदतच होईल। अचानकपणे सर्व प्रकारच्या अडचणी आपल्यासमोर येऊन उभे राहतील आणि यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपल्याला लवकर सापडणं थोडंसं मुश्किल होणार आहे आणि त्यामुळे आपण आधीच याची दक्षता घेतलेली बरी। कोठे प्रवासाला जाण्याचे जर विचारात असाल तर थोडंसं सांभाळूनच जा, कारण अपघात होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जर जास्तच गरज असेल तरच प्रवास करा, नाहीतर सध्या तरी प्रवास टाळलेला हाच बरा पडणार आहे। कोणाशीही बोलताना जरा जपूनच बोला, कारण आपल्या नकळत आपण इतरांचे मन दुखवाल आणि त्यामुळे आपल्या जवळच्या संबंधामध्ये एक प्रकारची कटुता निर्माण होईल। सध्या तरी आपण याची दक्षता घेणं हे फार महत्त्वाचं आहे। आपण जर एखाद्या नवीन ठिकाणी पैसे गुंतवणार असाल तर सध्या तरी आपण थोडेसे थांबलेलेच बरे पडणार आहे, कारण आपल्याला हवे तसे परिणाम किंवा लाभ मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे। आपण आपल्या स्वभावाप्रमाणे किंवा आपल्या राशीप्रमाणे थोडेसे क्रोधित असतात, नेहमी अगदी नाकावर राग आपले असतेच असते। थोडं काही झालं की आपल्याला राग येतोच। तरीही सध्या तरी आपण थोडंसं शांत राहण्याचा प्रयत्न करा, कारण कोणतीही गोष्ट ही क्रोधाने किंवा रागाने बिघडत असते। त्यामुळे आपल्यासाठी सध्याचा काळ हा प्रतिकूल असल्यामुळे आपण शांत राहा, प्रत्येक गोष्टीचा विचार करा, का अशा गोष्टी घडतात याच्या मुळापर्यंत जा। उगीचच कोणावरही राग किंवा क्रोध करून आपल्याला काहीही मिळणार नाही। विवाह इच्छुकांसाठी जर आपण कोठे विवाहासाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच करा, परंतु आपल्याला हवे तसे परिणाम मिळण्याची शक्यता खूप कमी आहे आणि सोबतच जर एखादे लग्न जुळणारही असेल तर त्यामध्येही अचानकपणे काही अडचणी आपल्याला सामोरे येतील किंवा उत्पन्न होतील। त्यामुळे आपल्याला स्थितीला सांभाळून घ्यावे लागणार आहे। आपण एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आपला पार्टनर आपल्यावर क्रोधित होण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही तरी त्याच्यावर क्रोधित व्हाल। त्यामुळे सध्या तरी आपण थोडेसे शांत राहिलेलेच बरे पडणार आहे। उगीच एखाद्या मतावरून आपल्यामध्ये वाद होण्याची दाट शक्यता आहे, तरीही थोडंसं शांतच राहा। दोघांपैकी एकाने तरी सहनशीलतेने घेण्याचा प्रयत्न करा। व्यावसायिकांना आपल्या व्यवसायामध्ये अपेक्षेप्रमाणे लाभ मिळणार नाहीत, ते कमी प्रमाणात मिळतील। त्यामुळे निराश होऊन जाऊ नका, प्रयत्न करणे हे चालूच ठेवा। सोबतच जर तुम्ही कुठेतरी नवीन करार करणार असाल किंवा एखादं नवीन प्रोजेक्ट तुम्ही करणार असाल तर सध्या तरी थोडंसं थांबलेलंच बरं पडणार आहे। तुम्ही त्या प्रकल्पाबद्दल किंवा त्या प्रोजेक्टबद्दल सगळी माहिती गोळा करून ठेवा, प्रत्येक परिणामांचा विचार करून ठेवा। सध्या तुम्हाला टाईम आहे तर ह्या इतर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करा, फक्त सुरू करणे सध्या थांबा। जेव्हा चांगला काळ येईल तेव्हा तुम्ही हे प्रोजेक्ट किंवा हा नवीन करार सुरू करू शकता। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही अडचणींना सामोरे जावे लागणार आहे आणि सोबतच आपल्या सहकारी मंडळींशीही एखाद्या मतावरून किंवा एखाद्या गोष्टीवरून किंवा जे तुम्हाला प्रोजेक्ट मिळाले आहे त्या कामाबद्दल एक छोटे मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे किंवा आपापसामध्ये मतभेद होतील। तर इथेही आपल्याला सांभाळून घ्यावे लागणार आहे, कारण चूक कोणाचीही असो आपण इतरांशी नम्रतेने वागण्याचा प्रयत्न करा। उगीचच वाद वाढवत बसू नका। आपल्याला काय घडलेलं आहे याचा विचार करा आणि मगच प्रतिक्रिया करण्याचा प्रयत्न करत जावा। तरुण वर्गाला त्यांना पाहिजे तशी सुरुवात सध्या तरी होण्याची खूप मुश्किलता दिसत आहे।
म्हणजे त्यांनी काही अपेक्षा एखाद्या व्यवसायाबद्दल किंवा एखाद्या बिझनेसबद्दल किंवा भागीदारीमध्ये व्यवसाय करणार असाल त्याबद्दल तुम्ही अपेक्षा करून ठेवलेली असाल किंवा तुम्ही स्वप्न बघितलेलं असाल तर त्याप्रमाणे सध्या तरी तुमची सुरुवात होण्याची शक्यता कमी दिसत आहे। तरीही निराश होऊ नका, सगळे तुम्ही प्रयत्न करून ठेवा। फक्त सुरू करण्यासाठी एवढा काळ तुम्ही शांत राहा, जेव्हा चांगला काळ येईल तेव्हा तुम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करा। तोपर्यंत मनामध्ये सगळं कल्पना साठवून ठेवा, अभ्यास करा, सगळ्या गोष्टींचा आढावा घ्या, फक्त तयार राहा। चांगला काळ आले की लगेच सुरुवात करायला सुरू करा। महिलांना त्यांचं मन थोडंसं अशांत राहणार आहे। ह्या सप्ताहामध्ये काही गोष्टी त्यांना त्रास देतील, जसे की घरामध्ये सदस्यांमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरून तक्रारी होतील तर त्यांना सांभाळून घ्यावे लागणार आहे। त्यामुळं त्यांचं मनही अशांत राहील, घरातील वातावरणही खराब होणार आहे आणि त्या सर्व गोष्टींचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होणार आहे। त्यामुळं त्यांनी प्रथम आपले आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न करा। घरामध्ये जर काही वाद झालेले असतील तर आपापसामध्ये बोलून ते सोडवण्याचा प्रयत्न करा। पुढाकार हा आपल्यालाच घ्यावा लागणार आहे, तर तुम्ही पुढाकार घेऊन त्या सर्व गोष्टी, त्या सर्व अडचणी सोडवा। यश नक्कीच मिळेल, फक्त प्रयत्न करा। विद्यार्थी वर्गाला पाहिजे तसा त्यांना निकाल मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे। त्यांनी भरपूर अभ्यास केलेला असेल, सर्व प्रयत्न केलेले असतील, पण सध्या तरी त्यांना जसा पाहिजे तसा निकाल लागणार नाही। परंतु खूप निराशाजनक ही असा निकाल लागणार नाहीये, खूप खराबही असे आपल्याला यश मिळणार नाहीये। म्हणजे प्रयत्नामध्ये आपणच कुठेतरी कमी पडलेलो आहात असा आपण विचार करून पुन्हा नवीन जोमाने प्रयत्न करायला लागा। नक्कीच तुम्हाला पुढच्या वेळेस यश मिळणार आहे, फक्त प्रयत्न करणे थांबवू नका। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही त्यांना नवीन ठिकाणी अभ्यासासाठी जावे लागण्याची शक्यता आहे। काही गोष्टी अचानकपणे घडतील, त्यामुळे त्यांना एखाद्या नवीन ठिकाणी अभ्यासासाठी जावे लागणार आहे। तरी तिथेही तुम्हाला काहीतरी नवीनच शिकायला मिळेल, तर त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना एक संधी मिळेल आणि त्यामुळे तिथेही त्यांना नवीन नवीन लोकांच्या ओळखी होतील, नवीन अनुभव मिळतील आणि मनाला एक प्रकारची शांती लाभेल। सामाजिक कार्यामध्ये एक भाग घेतल्यामुळे त्यांना एक वेगळंच नवीन असं अनुभवायला मिळेल आणि त्यातूनही एक प्रकारे अध्यात्माची पण त्यांच्यामध्ये गोडी निर्माण होईल। तरी आपण याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा आणि सोबतच आपले आरोग्य प्रथम सांभाळा। ह्या सप्ताहासाठी आपला शुभ अंक हा 1 असणार आहे आणि शुभ रंग हा पिवळा असणार आहे। एकंदरीतच पाहता हा सप्ताह सर्वार्थाने प्रतिकूलच आहे असं म्हणायला हरकत नाही, पण चांगलेही परिणाम मिळतील। फक्त आपण निराश होऊ नका, हताश होऊ नका, ही वेळ आहे तीही निघून जाणारीच आहे। जवळजवळ हे 2023 जे वर्ष आहे ते संपतच आलेलं आहे, बाकी फक्त काही दिवसच उरलेले आहेत। आता सगळ्यांनाच नवीन वर्षाची चाहूल लागलेली आहे। तरी येणारं हे 2024 जे वर्ष आहे ते सर्वांनाच अगदी आनंदाने भरलेले, सुख आणि समृद्धीने परिपूर्ण असलेले, मनातील सर्व मनोकामना पूर्ण करणारे, नवीन स्वप्ने पाहायला लावणारे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव तोडून कष्ट करायला लावणारे असे जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे। तरी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, अगदी मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।